तर इथे झोल मारलेले आहेत आम्ही एक 10-1 दिवसापूर्वी, पण आता तिथली सिच्युएशन बघा कशी आहे. ही जी नदी बघताय ना, ही वरती कातुडी आणि शृंगारपूर गावाकडून आली. आरीच्या झाडाखाली कधीही या, खूप अप्रतिम वाटतं. आता गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे. मनापासून केलेली कोणतीही गोष्ट मंडळी आहे ना, कोणाला आवडो ना आवडो, पण आपल्याला आवडली म्हणजे झालं. होय काय जाताय का? पुढे जावा, त्या दरवाज्यातनं बघा ना, इथून काय बघताय. Welcome to Kokenkar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण आहेत ना 6 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि ॲक्च्युली आता संध्याकाळी निघण्याचं कारण थोडंसं जाऊया बांधणाकडे, जरा ओढा वगैरे बघू. बांधणावर आहे ना प्रॉब्लेम असा आला असेल, पाणी किती जातं आहे ते बघायचं आहे. पोरं आहेत की नाही माहिती नाही तिकडे, पण जाऊन येऊ कारण खूप पाऊस पडतो आहे. तर ओढ्याचं जे सध्याचं रूप आहे ते पण जरा बघून येऊ आणि पावसाळ्यातला एक फेरफटका. चला मंडळी, जरा बांधणावर जाऊ. पाऊस बघा किती लागतो आहे, अजून पण लागतो आहे आणि येईपर्यंत मला वाटतं धुकं पूर्ण लागेल. तर खाली पोरं गेली तर असणार, नसतील तर बघूया. फक्त पाण्याचा तरी अपडेट घेऊन तरी येऊ, नेमकं पाणी किती झालं आहे काय झालं आहे. कारण आता पाऊस एवढा पडतो आहे. सध्या पोचलो आहे पायरीजवळ. गणपती बाप्पा मोरया. ज्या ठिकाणी आपण झोल मारून मासे पकडायचो ते तर आता बंद झालं, कारण तिकडे पाणी भरपूर झालं आहे, पण पाळण्याला मासे लागत आहेत. तर बघूया. वातावरण तर एक नंबर झालं आहे. अरे चालत आले, गाडीने आली का? अरे यार, गाडी लेट आली तर रिक्षा नाही. हां आहेत ना. जुने दिवस आठवले, असे आम्ही ना चालत यायचो. आताची पोरं म्हणजे क्वचित चालत येतात. आज म्हणजे बऱ्याच दिवसानंतर बघितलं असेल चालत येतात. नाहीतर काय शनिवारचे वगैरे आले तर आमचं रोजचं चालणं असायचं 7 किलोमीटर. तर पोरं खाली आहेत, बघूया किती मासे लागले काय लागले जरा बघून येऊ. चला मंडळी, आलेलं आता ओढ्यावर. ते जाता जाता सोनू आणि बबलू पण गेले, आले होते इथे, पण सांगतात पाणी भरपूर आहे. तर बघूया जरा पाणी केवढं आहे काय आहे. झोपडीमध्ये पार्टी पण करायची, लवकरच करू. 1-2 दिवसामध्ये पार्टी तर होईल नक्की, कारण एवढी झोपडी बांधलेली आहे त्याच्यात फक्त मासे पकडायलाच नाही, तर एका दुसरी पार्टी होते त्याच्यामध्ये. त्यावर्षी आपल्या राखण आहेत त्या जरा उशिरा आहेत काही कारणास्तव. सुतक वगैरे बरीचशी आहेत, त्यामुळं मग राखण झालेली नाही आहे. त्यामुळं गावच्या पण राखणीचा पण व्हिडिओ नाही आहे, जत्रेचा पण व्हिडिओ नाही आहे, आणि इकडे आमची पार्टी पण तेवढ्यात झाली नाही. एखादी पार्टी करू लवकरच. आणि इकडे मया आहे सोबत, येता तो पण सोबत भेटला. तर म्हटलं चल पाणी बघून येऊ. खतरनाक आवाज येतो आहे, म्हणजे काय पाणी असेल ना ते तुफान असेल एकदम. कारण पाऊसच एवढा पडतो आहे ना, आत्ता जरी तुम्हाला बारीक बारीक वाटत असेल तरी 1-2 तासापूर्वी खूप पाऊस पडला आहे. समोर बघताय ह्या बाजूला इकडे झोपडी आपली, इकडे पार्टी करायचं जे नियोजन म्हणत होतो ते इकडे. आणि आज पाण्याचा प्रवाह बघा, बाप रे, तुफान पाणी आहे रे. तिकडनं पण पाणी बघ किती वाहत आहे. हां, भरपूर पाणी आहे, भरपूर. ते खालचा धबधबा केवढा ॲक्टिव्ह आहे बघा. त्या बाजूने दाखवतो तुम्हाला. तर इथे झोल मारलेले आहेत आम्ही एक 10-1 दिवसापूर्वी, पण आता तिथली सिच्युएशन बघा कशी आहे. एकदम तुफान पाणी आहे बघा. आणि पाऊस कंटिन्यू पडल्यामुळं पाणी वाढतच जात आहे. त्या बाजूला तिकडे पाळणा जो लावला होता, व्हिडिओ बघितले असेल तर तो पाळणा तिकडे त्या बाजूला आहे. पाण्याचा प्रवाह बघितलात का, भरपूर आहे, तुफान. पाणी बघण्यासाठीच आलेलो, म्हटलं काय सिच्युएशन तरी काय आहे. कारण रात्री वगैरे जर आपल्याला यायचं झालं, कारण सोनू वगैरे आम्ही येतो कधी कधी रात्रीचे, तर मग सिच्युएशन काय, तर रात्री काय येऊ शकत नाही. आज तुफान पाणी आहे. तर आता आपल्या नायरीच्या पुलावर जाऊ, पुलावर बघूया तिकडे काय सिच्युएशन आहे. पाऊस तसा आता बऱ्यापैकी थांबला आहे, पण पाऊस जरी थांबला कसं पाणी येतच राहतं थोडा वेळ. तो समोरचा जो पूर्ण मोकळा परिसर दिसतोय ना, तिकडे नशीब चांगलं असेल तर आपल्या मोर वगैरे पाहायला मिळतात. मोर रानगाव पण दिसतो तिकडे त्या पलीकडे.
मोर सकाळी जास्त दिसतात किंवा मग बारीकसं ऊन पडलेलं असेल ना तर जास्त दिसतात. चला मंडळी, बाणावरचा तर अपडेट घेतला. पोरं असती तर जरा जास्त वेळ थांबलो असतो, लगेच निघालो आपण. तिकडे खालच्या बाजूला आपला जो नायरीचा पूल आहे आणि तिवऱ्याचा पूल आहे, तिकडे बघूया किती पाणी आहे. पाऊस तसा थांबला आहे आता, त्यामुळं पाणी कमी झालं असेल, पण पाणी असणार बऱ्यापैकी. कधी कधी या पुलावरून पाणी जातं, म्हणजे वर्षातून एकदा तरी पाणी या पुलावरून जातं. म्हणजे तेव्हा पाणी काय असेल विचार करा. वर नाही पाऊस लागला ना. ही जी नदी बघताय ना, ही वरती कातुडी आणि शृंगारपूर गावाकडून आली. तर पाणी त्या पद्धतीचं नाही अजून. ॲक्च्युली आमच्या पट्ट्यालाच वाटतं जास्त पाऊस पडला. हे बघा पाणी दिसतंय का. तर एवढं जे पाणी दिसतंय हे काही कमी नाही आहे, पण इथे पाणी खूप मोठ्या प्रमाणात असतं. आता तुम्हाला दिसत असेल ना, तर ही खोली मला वाटतं 20-21 फूट असणार आरामात. 20 फूट वरती पाणी टच होऊन या पुलावरून पाणी जातं. एक व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, शॉर्ट आहे, तेव्हा इथून वरून पूर्ण पाणी गेलं होतं. नायरीचा पूल आपण इथे क्रॉस केला. इकडे डाव्या बाजूला बरीचशी गावं आहेत. लेफ्ट मारलात की शृंगारपूर, कातुडी, राईट मारलात की नायरी, तिवरे, मराठवाडी. आणि या बाजूला हा जो रोड गेला तो गेला थेट संगमेश्वरला. तर इथे जस्ट एक पाण्याचा अपडेट घेऊ. भरपूर जण आहे तिथं. ही नदी आहे ना, प्रचितगड आणि धोदवणे दोन ठिकाणाहून एकत्र येते. एवढं पाणी नाही आहे. भेटून चांगलं वाटलं. नमस्कार. ब्लॉग्स नायरीतले तुमचे वरती आलो तुम्ही तुला भेटायला. आलेला काल नाही परवा रिक्षात आलो ना. रिक्षात हो काय. होतो मी तुझ्या दररोज ब्लॉग बघतो. मग यायचं ना घरी. घर माहित नाही आम्हाला. विचारलं असतं ना कोणाला पण, अविनाश, तरी सांगितलं असतं. गावाची वाडीत माणसं पण दिसत नाही. ते अरे दिवसाचं आलं ना तर कोण दिसणार नाही. ते पाणी बघायला आलेलं. पाणी काय बोललं, किती आहे काय बघूया. नाव कसं मित्र. फराज. फराज. तुझं परदीन. फरदीन. आवडते तुझ्या ब्लॉग्स खूप होय ना. बघतो मी. नाही नायरी पण असते बऱ्याच वेळा. आता काय करताय, फिशिंग करते की असेच इथं मासे पकडताय. मासे पकडतायत. लागला की नाही. लागतो आत्ता आलो. आता झालाय. पण आहे हां धरणावर. धरणावर त्या दिवशी खडशी पकडायला गेलेलो. हो, फिशिंग रॉडने पकडले. फिशिंग रॉडनी. चालेल, चला. चल भेटू. तेच बघायला आलेलं, म्हटलं पाऊस काय काय किती नाही. आपल्या नायरीतील थोडेसे सबस्क्रायबर भेटलेले, त्यांच्याशी बोलून आता निघालो आपण परत गावाला. गावाला म्हणजे वरती निवळीला. पाणी एवढं नाही आहे, म्हणजे ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलेलं तेवढं पाणी नाही आहे, पण हां थोडंफार आहे. ही आपली कापाची वाडी, गुलाबोताईचं घर. आणि खाली यायचं झालं की आमचं आणि कापचवाडीचं एक वेगळं नातं आहे. सगळ्या घरांशी कोणाकडे पण गेलं की पाणी, जेवणाला पण विचारतात, पण जेवण नाही पण पाणी तरी आवर्जून आम्ही पितो. हा इकडे बंगला बघा, छोटासा आणि सुंदर. इथे त्या दिवशी मोरं दिसलेली, पण काही कॅमेऱ्यात कॅच नाही झाली, कारण नेहमी कॅमेरा ऑन ठेवत नाही. हां ॲक्च्युली हा मोरांचा पट्टा म्हणू शकतो, कारण कुरण ज्या ठिकाणी असतं ना, कुरण म्हणजे असं सपाट भाग, तिकडे मोरं असतात. हे इकडे कापचवाडीचं ग्रामदैवत श्री बाजीबावा आणि वाघजाई देवी मंदिर. चला आता पटापट जाऊया घरी. ॲक्च्युली ओले कपडेच घालून आलेलो, म्हणजे परत ते भिजायला नको. चला आलेलं आहे पायरीच्या झाडाखाली. संध्याकाळचे साधारण 6:30 वगैरे वाजलेत आणि पायरीच्या झाडाखाली कधी या, खूप अप्रतिम वाटतं. आता गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे. गणपती बाप्पा मोरया. मगाशी काही थांबायला भेटलं नव्हतं, तर हे पायरीचं झाड बऱ्याच जणांना अंगाखांद्यावर खेळवलं आहे. खूप मजा केलेली याच्यावर. आता फांद्या तशा कमी झाल्या, तेव्हा भरपूर होत्या. आणि हा समोरचा परिसर बघताय ना, पूर्ण ढग बघा, सह्याद्रीला टेकलेत अक्षरशः. तर मगाशी मी शृंगारपूर आणि कातुडीची वार्ता केली होती, तर शृंगारपूर इथे आलं, कातुडी एकदम खोऱ्यामध्ये आहे. आणि हा आपला जो रस्ता आहे हा सरळ जातो पाचंबे आणि नेरदवाडीमध्ये. आणि पाचंबे गावातून एक असा शॉर्टकट आहे, जिथून तुम्ही आरवली
किंवा मग असोडेला बाहेर पडू शकता. संध्याकाळचं सुंदर वातावरण झालं आहे, एकदम शांतता आहे. पाखरांचा पण आवाज येत नाही, अक्षरशः गारटली वाटतं पाखरं. चला निघूया घरी. आता थोड्या वेळात आहे ना धुकं येऊ शकतं गावामध्ये, येणार, कारण आता पाऊस मला वाटतं हा जाण्याच्याच मार्गावर आहे. तिकडे ओढ्यातून धुकं आलं आहे, म्हणजे गावात पण थोड्या वेळात धुकं होईल. रात्रीची खूप थंडी लागते, म्हणजे आपल्या घरी बरं वाटतं, थोडं उबदार वाटतं, कारण सगळ्या काचा वगैरे बंद केल्या की एकदम पॅक होऊन जातं, पण खूप थंडी असते. हां, असं नको वाटतं घराच्या बाहेर पडायला. आता पण संध्याकाळी निघावसं नव्हतं वाटत, पण म्हटलं चला जाऊ जरा पर्यावर, बघूया काय सिच्युएशन आहे. तर माया राहतो सानेखालची वाडी आमच्या गावची, तर जरा पुढे जाऊ, त्याला सोडून येऊ. इकडे आपल्या वाडीत जायला एंट्री, हनुमान मंदिर. या बाजूला ही उजव्या बाजूला घरं दिसतात ती वनगेवाडी, इकडे लगेचच डाव्या बाजूला घरं दिसत आहेत ती मधलीवाडी. अशी बाजूबाजूला वाड्या आहेत एकदम जवळजवळ. गाव आमचा लांब नाही, आणि ही पण मधलीवाडी आणि बौद्धवाडीत गेला रस्ता, आणि या शाळेच्या पुढची वाडी देऊलवाडी. तर आता इथे मायाला सोडतो आणि चुपचाप घरी जातो. चल बाय बाय. गावामध्ये रस्त्यावर एक माणूस दिसत नाही, सगळेजण आहेत ना शांतपणे घरी बसलेत, कारण पाऊस एवढा पडतो आहे. तुम्ही पावसात आहात तर काय वाटत नाही, मात्र एकदा का घरी गेलात की बाहेर पडावंसं पण वाटत नाही, एवढं शांत गाव आहे. मगाशी मी म्हणत होतो की पक्ष्यांचा पण आवाज येत नाही, तर त्याचं कारणही तेच आहे. गावचा संध्याकाळचा फेरफटका मारून आलेलो आहे परत घरी. समोर बघताय आपला राजवाडा सजतोय हळूहळू, बरीचशी कामं बाकी आहेत, पण लवकरच जे स्वप्नामध्ये आहे तसा एक सुंदर राजवाडा इथे लवकरच तयार होईल. अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. मनात आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात, पण त्या पूर्ण करायला वेळ जातो. वेळ गेला तरी हरकत नाही, रेस नाही लागली आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला जे जमतं तेवढं करायचं, बाकी हळूहळू होत राहील, कारण प्रत्येक गोष्ट एवढ्या काय फास्ट होत नाही. उगाच जीवनाच्या रेसमध्ये कधी पडायचं नाही. तुमच्याकडे जे आहे, तुम्ही जे कमवताय किंवा तुमची आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार एखादी गोष्ट करत जायचं. रेसमध्ये लागलो ना की आपल्या हातात निराशा येते, म्हणजे मग तो तिथे गेला किंवा त्याने हे केलं, माझ्याकडे का नाही, या गोष्टी आल्या की मग निराशा येते. मग तुम्ही कोणतीही गोष्ट करा, तुम्हाला आनंद मिळणारच नाही. पण तुमची स्वतःचीच एक रेस सुरू असेल ना आयुष्यामध्ये, तर मग स्वतः जी काही कामं कराल तेव्हा खूप आनंद होतो, मजा येते, आणि पुढील काम करायला पण तेवढाच हुरूप येतो. असंच आपलं हे गावाकडचं घर. गेल्या वर्षी आपण काम केलं आहे, यावर्षी थोडा गॅप टाकला होता. आता पुढच्या वर्षी जे काय रिमेनिंग काम आहे ते करू, आणि त्याच्यानंतर मग आपला राजवाडा अजून सुंदर दिसेल. मनापासून केलेली कोणतीही गोष्ट मंडळी आहे ना, कोणाला आवडो ना आवडो, पण आपल्याला आवडली म्हणजे झालं. तर मला आवडली, आईला आवडली. आता ह्या गोष्टी आपल्या आवडीसाठी असतात. आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. आपल्याला आनंद भेटला म्हणजे सगळं झालं, त्या कार्याचं चीज झालं. चला मंडळी, आता घरी आलो आहे, जरा चहा वगैरे पितो मस्त आईच्या हातची, आणि मग फ्रेश होतो. घरी जस्ट पोचलेलो तर बंटीचा इकडून आवाज आला. आता सोबतच एकत्र आलो होतो, पण आज बंटी निघाला आहे पुढे. तर रात्रीची ट्रॅव्हल्स आहे बहुतेक, ट्रॅव्हल्सने निघाला आहे, कृष्णादाची रिक्षा. चला, आवाज द्या कोण मग तुझ्या घराकडनं? मीच होतो. चल बाय बाय बाय. कधी येणार तू? अरे तू कधी आलाय? सगळं हा येणारच कधी? सोमाचा पण निघाला. चल ना आता कुठं भिजलोय, कुठे आलो? असंच राऊंड मारून आलो खाली नायरीत ना. पाणी बिणी किती आहे काय? म्हटलं काय नाही येणारच कधी? येतो 2 दिवसात नक्की. होय. कशी व्यापार नाही चल जाऊ सगळं ट्रॅव्हल्स. आवाज द्यायला तेव्हा तिकडं होता घरात ना. इथून वर आलो. चल चल बाय 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 बाय. काय गेले गेले जा. धरणावर होय आज किती आणलं? एक भेटला मोठा, 2 भेटली. चला, बंटी गेला मुंबईच्या देशाने. तर मी थोडं इकडे कागद घ्यायला आलो आहे, कारण काय झालं इकडे रस्त्याचं काम सुरू आहे. तर गाडी आपली जरा तिकडे लावावी लागेल. गाडी कशी पावसात भिजते. भावाची गाडी आहे, गावाला आलो की मग
बऱ्याच वेळा चालवणं वगैरे आलंच तर मग जरा कागद टाकूया त्यावर. पाऊस पण खूप पडतो आहे, रात्रीचा तर खूपच लागतो, तर गारठायला नाही पाहिजे. आणि इकडे रस्त्याचं काम सुरू आहे. हा रस्ता तुम्ही बऱ्याच वेळा बघता, हे रामादाचं दुकान, तर इकडे हा रोड बनणार आहे आता, पाऊस थांबेल तेव्हा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर सकाळ झालेली आहे, पाणी वगैरे भरून झालं आहे. आता मी निघालो आहे थोडं काकीकडे. लावण्यांना सुरुवात झाली आहे, काही बरीच पण लावणी अजून बाकी आहे, कारण पावसाचं कसं आहे, ये जा सुरू असते आणि आमच्याकडे सगळी लावणी ही पावसावर अवलंबून असते. चला, पाऊस पण सुरू झाला आहे, खाली आलो तर चहा प्यायला या. होय काय जात आहे का? पुढे जावा, त्या दरवाज्यातनं बघा ना, इथून काय बघताय? त्या दरवाज्यातनं बघायचं. बसलेत बघ कशी. काय हां काय आलं? येतोय तो? बाकीकडे थोडा वेळ बसलेलो. पाऊस रिमझिम चालू आहे. पाऊस काय शांती घेत नाही. हा पूर्ण पट्टा एकदा लावणी झाली की जबरदस्त वाटतो, मस्त वाटतं पाहायला. आणि आपल्याकडे तिकडे समोर आहे, तिकडून बॅक साईड व्ह्यू एक नंबर वाटते. आजूबाजूचा परिसर बघायला ना खूप सुंदर झाला आहे. आता थोड्याच दिवसात इकडे लावणी वगैरे झाली की अजूनच सुंदर वाटेल, जणू धरती माता हिरवी चादर पांघरून बसले असंच वाटेल. कारण लावणी झाल्यानंतर इकडचं दृश्य अप्रतिम असतं. आपल्या घरावरून ते अजून सुंदर दिसतं, कारण हा पूर्ण बॅक स्पेस आहे ना, तो खूप भारी असतो. आणि प्रत्येक शेतामध्ये आता चिबूड, काकड्या ह्या सगळ्या लावलेल्या असतील. या बघा, या बांधावरती काकीने लावल्यात. इकडे एक दाढीमध्ये पण तिकडे दिसते. तर अशा बऱ्याचशा काकड्या, चिबूड वगैरे ह्या परिसरात असतात. हा पूर्ण परिसर. इकडे आपला मळा असतो काकडीचा, खास करून काकडी आणि चिबूडचा. वरच्या बाजूस यावर्षी काकीने रोपटा केला आहे, नाचणी वगैरे केलं आहे, तिकडे वरती हळद लावले आहे. हा पूर्ण परिसर मस्त आता सुंदर झाला आहे. जस्ट घरी पोचलो आणि पावसाने परत सुरुवात केली आहे बघा. आज पाऊस जोरदार लागणार असं दिसतंय. काल दुपारी पण चांगला पाऊस पडला. काल दुपारी पण आपण घरी होतो, काम करत होतो, तेव्हा पाऊस भरपूर पडत होता. संध्याकाळी पण आपण गेलो मग जरा बांधण्यावर पाणी वगैरे बघायला, तर दुपारी पाऊस पडला, त्याच्यानंतर कामावरच बसलो होतो. संध्याकाळी गेलो तोपर्यंत तेवढं पाणी आलं नव्हतं, पण ठीक आहे, पाणी ओव्हरफ्लो व्हायला आता सुरुवात झाली आहे. बांधण्यात पण आता जास्त वेळ मासे काय मिळणार नाहीत, म्हणजे आता बांधण्याचा विषय यावर्षीचा लगभग संपल्यातच आहे. मिळालं तर थोडेफार मिळतील, ते पण पाळण्यामध्ये. आता आपण जाळीने वगैरे मासे पकडू शकत नाही. तर आज सकाळी पण गेलो जरा काकीकडे, म्हटलं जरा फिरून येऊ. काकीला पण भेटलो, चहा वगैरे झाली. आणि तिकडून येता येता काय पाऊस नव्हता, मात्र घरात आल्यानंतर तुफान पाऊस सुरू झाला आहे, एकदम जोरदार. चला आता घरी आलो आहे, चहा वगैरे पिऊ आणि मग जरा कामं आवरायचे आहेत पटापट. आज कामं पण आहेत, तर कुठे जाता तर येणार नाही. पाऊस म्हणजे जस्ट पडून गेला आहे आणि वातावरण काळं झालं आहे. एक 10-15 मिनटामध्ये अजून पाऊस येईल. अशा या वातावरणामध्ये मस्त सकाळी तांदळाची भाकरी आईने भाजलेली मस्त चुलीवरती, आणि चुलीवरच केलेले आपले हे खडस मासे फ्राय. तर या जेवायला या. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे. पांडूचं पण मस्त जेवण झालं. पांडू जेवला ना? अरे जेवलंस ना? हां, पांडूचं पण मस्त जेवण झालं आहे. आणि आता पाऊस मगाशी नव्हता, पण आता पावसाने परत वातावरण केलं आहे, तर आता खेळायचं बघा पांडूला. पाऊस आता नाही आहे, मगाशी भरपूर पाऊस पडून गेला. तर चला मंडळी, आता सगळ्याचे न्याहारी पण झाले. पांडूजवळ जरा खेळलं तर खेळेन, आणि त्याच्यानंतर मग ऑफिसची कामं वगैरे आवरायचे आहेत. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ म्हणजे इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काल ओढ्याला पाणी बघितलं आणि आज सकाळचा मुसळधार पाऊस बघितलात. तर गावाकडे पाऊस चांगला पडतो यावर्षी, लेट आला आहे पण थेट आला आहे. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.